हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जन्युकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू भीष्मोपदेश ऐकतर शिलीची जलरे ಶಾಂತಿ ಪರಮಾಂತುಲ್ ವಿಷಯ ಜಲರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳ ಕಸಕಿ ಮದ್ದೆಂತೋ ವಿಳಂಬ ಜಲ್ಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಾಕಿ शी जल्लिते देवाल मना आशिल तशी जावचे. आता कृष्णानं प्रेरणा दिलेल्या प्रकार आता मी वापस भीष्मोपदेशाचे विषय पळून घेऊया. 18 दिवसाचे महायुद्ध जाला. कौरवाले सर्वनाश जाला. कृष्णाला अवतारा उद्देश कसले धर्म संस्थापन करचो. धर्मराज्य संस्थापना जवची कधीर धर्मरायल राज्याभिषेक करायला कृष्णान जलरी युधिष्ठिरू तगेले बामडालोटू धृतराष्ट्राला धीन जावनु राज्यभार करतरस कसं जलरी आव धृतराष्ट्राला नंतर चोची म्हूण तगेल मनांतू मालकोड धृतराष्ट्रू गांधारी मामनी मानतो आणि विदुराल नेतृत्वारी निश्चिंतेनं राज्यभार करतो. समस्त नागरिक जन तगेल राज्यभार आणतो प्रसन्न जावन आशिल्लीच जलरी तगेल मना कसं की एक नमने दुःख कसं ने म्हूण म्हणल्यारी आब केल्लेल समनय दिसता मिगेल निमती जावन मानताले 100 जन चढवय गेल्लींची कसल कतीर आब राज्य आशी केल्लेली कशें हांव राज्यभार करचे जन म्हाका कसल म्हणटी तर असल पळय कसं की चिंत तगेल मनान. एक दीस युधिष्ठिर कृष्णाले वताना कृष्ण ध्यान करत आशिल्लो. युधिष्ठिर आश्चर्य जाता. सगळी जगत्य हागेल ध्यानांतू मग्न जाला वा कोणाला ध्यान करता बा निमगीत तो कृष्णा लगी. कृष्ण सांगता हांव भक्तांगेल ध्यान करचें. आतां मेगेल भक्तू परमा भक्त जावन आशिल्लो भीष्म मनांतू म्हाका ध्यान करत रस तशें न्हू म्हाका तागेलो उडग आसा येतर आसा म्हूण म्हणटा आनी म्हणटकय पळय तुगेल मनान मस्त सकड संदेह आसा राजधर्मा विशयांतू सर्व धर्मा विशयांतू हांव करचें संभव म्हणल्यार विशयांतूय तुका मस्त संशय आसा. तुम्ही गेल्या मस्त पंत निमकिलाय हांव तुका भिष्मा करीन ह्याक पुरे उत्तर सांगता. इतक म्हूण म्हळ्यार भिष्माल इतलो व्हडलो ज्ञानी कोणेय ना प्रपंचात. आतां तो इच्छा मरणी उत्तरायणाचे खातीर राखून बसला. उत्तरायण येईल कुडले तो प्राण सोडता. ताण प्राण सोडली म्हूण जाल्यार एक ताका गोत आशिल्लें श्रेश्ठ ज्ञान कोणाकय उपदेश दिना अशें ताण प्राण सोडली म्हूण जाल्यार ते नश्ट जावन गेल्ले वय बे. तशें जावन युधिष्ठिरा तुका कसं किस कडेन मस्त संशय आशिल्लो तुका तागेल्या व्हरता मग तूं ते संशय पुरे तागेले निमगी आनी चतुर्विद्या कसं म्हणटाची जेवो धर्मार्थ काम मोक्षा विशय तागेले तूं शिकून घे म्हूण म्हणटाना युधिष्ठिरू कृष्णा लोटो तागेले सगळे परिवार राय मंत्री तांगे लोटरा बिल राय कुंती द्रौपदी समेत राणीवासा जन सकडे तांणी भीष्माले वताचे. कृष्ण भीष्माले सांगता युधिष्ठिराक धर्मोपदेश करी म्हूण जाल्यार भीष्म म्हणटके हांव शरश येयले निदला कृष्णा मेगेल आंगा भाण खोंबून रगत मळेल ना जाला म्हाका हांव नित्राणे रस आनी त्या दुखी निमती मेगेल बुद्धीक एक नमने कसं म्हणचें जडत्व म्हणटा पळय दुखीन आतां आमकां देहांत जोर दुखी जोर तापन हें आसल्यार मन हरुशार आसना कसले नाकसी दिसता वय बाय. तशी भीष्म सांगता रस हे स्थितीर हांव धर्मोपदेश करची कशी आंगा भर मेगेले दुखून वता रसम. कृष्ण सांगता तुगेले दुखी पुरे उपशमन जावचे तशी करता न्हय मन प्रसन्न जावचे तशी हांव करता हांव अनुग्रह करता तुका
उपदेश करचे सामर्थ्य तुक येता इत्याक म्हळ्यार तुगेल अंतर्यान तो शिल्हामाची तुगेल करीन सर्व उपदेश दिवयता म्हणून म्हणटा जाल्यार सूर्यास्त जावच्या जल्ला त्या वेळाक पुरे विषय निमगुती श्रेष्ठ न्हय म्हूण सांगून तांणी पुरे वत्ताची हेरसाक कृष्ण सांगता पुरे जनाक आजी भीष्माला वच्चा आसनमे तुमगेल मनान तू कस सकट संशय सर्व निमगिया तुम्ही म्हण पुराय जनवताची पांडव ब्राह्मण बरलेल राय आईले राणी मासा जन सकट जन भीष्माल सुत वचून बसताची धृतराष्ट्र इथे आसता जाल्यार कृष्ण युधिष्ठिरा सांग तू कसले संशयस पुरे निमगी तेदना युधिष्ठिर सांगता कृष्णा मिगल मनान तुले विषय तुका पुरे गोतस न्हय म्हाका हांव कसल चकडी शिकू का मिगल मना कसो संदेह आस तोची त्या प्रश्नी कसा म्हण निमगी तेन्ना कृष्ण भीष्माला वता लागीची आनी म्हणटा पळय तुगेल नातरांक घेवन येयला तांगेल ओटी इतली जन आसाची प्रती एकल्यांक राजधर्म जातीधर्म कुलधर्म देशधर्म आनी कसकसने सकडी वेदोक्त जावन आशिल्ले धर्म आस पळय ते पुरे तूं उपदेश करी म्हूण आनी म्हणटा काय तुका तुगेल मनान ते पुरे पुंखान पुंख जावन युधिष्ठिर कसा प्रश्न निमगिता ते पुरे तुगेल मना पुंखान पुंख जावन येवचे तशें हांव अनुग्रह करता म्हूण कृष्णान अनुग्रह केल्वे मन निर्मल जलके भीष्माले अंगाची दुखी पुरे गेल्ली कळवे जाल्यार भीष्म निमगिता कृष्णा तू धर्मस्य प्रभुः अच्युतः धर्मं तू साक्षात भगवत प्रणीतः धर्मस्य प्रभुः अच्युतः सकड म्हणतात नव्हे सर्व धर्माक तूची नव्हे कारण जलालो धर्म सांगिल्लो तो तूची साक्षात धर्म तू म्हणटन तू धर्मोपदेश करची सोण पांडवांगेल प्रितीच्यो येतो तू सांगलं तांगेल मना वग्गी बतले तसल धर्माचे मर्म कसले ते उपदेश करच्याक तुची समर्थ हांव न्हय हांव कसले धर्मोपदेश करचे तू करीत न्हय कृष्ण सांगता भीष्मा हांव धर्मोपदेश करीत ते ओड विशय न्हय ताका म्हळ्यार धर्म केलो हांवें जाल्यार तूं उपदेश केल्यार तुगेले जगत्यांत कीर्ती चड जाता म्हणूची हांव तुका सर्व धर्म सांग म्हणून दिव्य दृष्टी दिली तुका यावद्दी प्रतीते लोके पुरुषस्य यशो भुविः तावत् तत्साक्षयं तस्य अक्षयं स्थानं भवति इति विनिश्चिता प्रकेद्दोळतई ओ भीष्म म्हणल्यार लेकळो आशिल्लो म्हळ्यार खंयचो पुरुश आतां तुगेले विशय सांगचे खंयचो पुरुश तो एक मनीस आशिल्लो तो अश्य आशिल्लो तितलो चांग आशिल्लो तागेले निमकी जना इतलो उपकार जालो इतले सकड विशय ताणें सांगले असल ज्ञान दिल्ले अशें पुरे केद्दोळते त्या मनशाल कीर्ती बुंयचेर सांगता आसता पळय तेद्दोळते ताका उत्तम लोकांत तो आसता म्हळेल विशया संशय ना तशें जावन पळय तुका आव तुगेल करिना धर्म सांगोन हांगेले आनी पुरे भीष्मान धर्म सांगिले म्हळेले एक कीर्ती तुगेली जगत्यान तू केद्दोळते जन सांगता आनी पुरे एकले सांगता आसताची कान्ना दुखून कान्ना वता पत्तान दुखून पत्ता वता वंशा दुखून वंशा वता म्हणटना तुगेली कीर्ती कितली काळ ते बुंयचेर सांगता आसता पळय भीष्मा तेद्दोळते तूं अक्षय पुण्य लोकांत तूं आसता आनेक कसं म्हळ्यार पळय हांगाशील पुराजनाल पशी प्रायेन मेगेल्या पशी प्रायेन तूची वृद्धू कळवे ज्ञानवृद्धी वै वयोवृद्धी वै पळय परमात्म ज्ञानानंद परिपूर्ण म्हणटाची जाल्यार आतां येयला तो मनुष्य रुपारी न्हय म्हणटना आतां मनशालांतू हे प्रये धर्म ज्ञानधर्म पुरे पालन करचे आस पळय तशें जावन परमात्मा तागेले प्रितीचे भक्त भीष्म ताका सांगता तूं वयोवृद्धी वै ज्ञानवृद्धी वै प्रत्येक विशया मेगेल्या पशी मालगडतो तूं तशें जावन तूं धर्मोपदेश केल्यारीच पुरे जनाक लागता तुका जगता तूं समर्थ करी म्हूण तशी निजावन कृष्ण तोची सर्वशक्त परमात्मा म्हणटाची पूर्ण ज्ञानानंदमय म्हणटात ताका जाल्यार लोक शिक्षणा खातीर पळय आमगेल्या पशी वयोवृद्धांक आमगेल्या पशी ज्ञानवृद्धांक गौरव दिवका म्हूण एक शिश्टाचार म्हणटात ते कळ्ळें मालगड्यांक गौरव दिवचे धाकली जाल्यार ज्ञानान आमगेल्या पशी परिपूर्ण म्हूण जाल्यार तांकां आमगेल्या पशी चड ज्ञान तांकांच म्हूण जाल्यार तांकां गौरव दिवचे हे पुरे जनाल कर्तव्य हे सदाचार म्हणटाचे लोकाचार म्हणटाचे हे ताणें दाखयल्या बरी जालें पळय आनेक कसं म्हळ्यार भक्त म्हळ्यार म्हाका मस्त प्रिती म्हणटा तो कृष्ण तशी भीष्म तागेलो परमभक्त तशें जावन त्या भक्ताकय एक देवाल प्रीत आस म्हूण म्हळ्यार विशय लोकांत पुरे जना कोळका म्हण खातीर तो ते
गौरव दिता कोणाक भीष्माक. भीष्मू जायत म्हणटाचे तेदना युधिष्ठिराल विशयू सांगता काय भीष्मू तो जाल्यार धर्मिष्ठू धर्म गोत्ता म्हणना धर्मा विशयी कसले संशय असले तोच प्रश्नी निमगोवा म्हण. युधिष्ठिरू भीष्माला राबता कळव्या ताक प्रश्न निमगोच्याक धैर्य येना मागशे सर्त काय तो कडेरी भीष्मू ताक भीष्मा दिसता कसल कतिरियो अशी मागशी सरता. कृष्ण सांगता ताक नमने मनांत भीती आणि लज्जा कसले म्हळ्यार पळय जना रक्षण करचे रायाल काम म्हणटाना येद्दे व्हड युद्ध करून अक्षोणी सैन्य कितले जनसंहार केल्या पळय जल पळय मात्र नाही आमगेल्या पशी मलगडे पूज्य गुरुस्थानार आशिल्ले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मागीर अस्त्रशस्त्र विद्येंतूय आमगेल्या पशी चड श्रेष्ठ आशिल्ले सर्व जनांक संहार केलो न्हू युद्ध म्हणून. तशी एक पाप केला वे कोणाला शाप म्हाका मेळटवे म्हूण म्हणलेले एक भय्य गिल्ट म्हणटा पळय ते तागेले मनांत आशिल्ले देखून तुगेले तर येवच्या ताका लज्जी जाता म्हणून कृष्ण भीष्माला सांगता तेन्ना भीष्म कृष्णाला सांगता काय युधिष्ठिराक पडत तशे ब्राह्मणानां यथा धर्मो दानम अध्ययनम तपः क्षत्रियाणां तथा नित्यम समरे देहपातनम. हे कृष्णा युधिष्ठिरा गोतनामे ब्राह्मणांक दान दिवचे अध्ययन करचे तप करचे या परे कसल श्रेष्ठ कार्य की धर्म कार्य की विद्युक्त कार्य की तशी युद्धांत शत्रूंक संहार करचे क्षत्रियांगेल स्वधर्म तो धर्म गोत्तशील क्षत्रियो कळवे तो अधर्मांत निरत जावनाशिलो तागेल गुरु जावनाश पुरो तागेले पशी मालगड जावनाश पुरो तागेल बंधू जावनाश पलो तागेल संबंधी जावनाश पुरो खंय तरी आनु जावनासले अधर्म कर्तव्य म्हण जाल्यार तांणी राजद्रोही म्हण जाली तांकां युद्धांत मारल्यार क्षत्रियाक अन्न मारले गुरूंक मारले मालगड्यांक मारले म्हळ्यार पाप येना इता म्हळ्यार क्षत्रियांक धर्मा खातीर युद्ध करचेची तांगेले निजावन धर्म पालन करचे खातीर युद्ध करचे. आनी एक कसं म्हळ्यार तो स्वार्थारी लोभापोण कळवे युद्ध केलेले ताणें इंद्रप्रस्थ हस्तिनावती प्रेमक जावका म्हूण स्वार्थार युद्ध केलेले वे न्हय नवे अधर्मारी तागेले इंद्रप्रस्थ तांडून घेतिले तागेले बायलेक बायलेले विशयांत धर्म चुकिले जेनाक न ताणें शिक्षा दिलेले म्हणटना तसल क्षत्रियाक धर्मज्ञ म्हणून म्हणटाची. भीष्मान अशी सांगतना युधिष्ठिर आयकतरस ताका धैर्य येयले लागी येयलो तो भीष्मा लागी आनी तागेले चरणार पडलो खंय आनी लागीची हात जोडसून राबलो. तेदना मागीर युधिष्ठिराल नेमकीत भीष्म तूं सुरवेक कसल धर्म सांगता तेन्ना सांगता की भीष्म युधिष्ठिर म्हाका राजधर्म सुरवेक उपदेश करी म्हण. भीष्म ताका राजधर्म उपदेश करता मात्र न्हय कळवे एद्दोळते आमी कसं सकडी भीष्माला उपदेश आयकल्यांची ते एक पंत सांग्या तो राय नायक शासन करतल जन तांगेले गुणधर्म कसल म्हूण सांगता. रायांक सोडका जाल्ले 18 दोशा विशयी सांगता. रायान खंयची रिती धर्माक अनुकूल जावन चोलका ते सांगता. ताजे नंतर वर्णधर्म सांगता क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र ह्या धर्मार आशिल्ल्या जनांक कशी चोलका. आश्रम धर्म सांगता गृहस्थ ब्रह्मचारी गृहस्थ आणि वानप्रस्थ संन्यास आश्रम धर्म. ताजे नंतर राजधर्म म्हूण कसल सांगता. रायाक कालस्य कारणम म्हणजे कसल्याक म्हूण सांगता आनी राय जावन आशिल्ल्या जनांक कसल 36 गुण सुका म्हूण सांगता. कर्तव्य कशी कोरका ताणें म्हूण सांगता. मागीर ब्राह्मणाल विशयी सांगता. ब्राह्मण म्हळ्यार कोण कसले कसो कोरका म्हूण. पुरोहित म्हूण इत्याक म्हणचे म्हूण. मागीर कोण मित्र म्हणून एक ॲक्टिंग करता त्या मित्रालान तो सुका जालेले गुण कसले की बद मित्र म्हळ्यार कसं न्ही येद्रा दुखून येद्रा टिकेक ॲक्टिंग म्हणटा पळय तशी मित्राल वरी दाखोवन घेतले जन कसले तांगेले दोग जनाल मध्येचे एक डिफरन्स सांगता. मागीर एक रायाक मंत्री म्हळ्यार मंत्री म्हणलो कशें सुका तांतूय प्रधानमंत्री तो कितले अर्ह जावन वचका बरलेले मंत्री पळय ताण कशी पळोवन घेवका हे पळय सांगता. मागीर कुटुंबे विशय निमगिता कोण धर्मराय तेन्ना सांगतो एक कुटुंब चंद्रितीर चोरका जाल्यार कुटुंबांत सामरस्य सुका जाल्यार शांतीर एक कुटुंब चोलका जाल्यार कशें सुका पुरे जनांना म्हूण. मागीर रायाक द्रोह करचे म्हळ्यार कसं न्ही राजद्रोहाक कारण कसं न्ही राजद्रोहाक शिक्षे कसले ह्या पळय सांगता. राय जावन आशिल्ल्यांत क्षमा गुण दया सांत्वन करचे हे पळय गुण सुका म्हूण सांगता. मागीर नगर कशें सुका नगरांतूल आडळीत कशें सुका वर्तकांक गेले की कशी आदाय कर
घेवका रायान राजद्रोहींक कशी निग्रह कोरका शत्रूल वटू तागेल वर्तन कशें सुका मागीर ते राज्याक एकलो अधिकारी म्हूण कोरून गणतंत्र राज्य म्हणटा पळय ते केल्ल्यार कशी एक राज्यभार यशस्वी जाता रायाले सर्व धर्मांत खंयचो धर्म श्रेष्ठ जावन आशिल्लो सांगता सत्य असत्याचे मध्येचे एक विवेचना म्हळ्यार डिफरन्सस कसले सत्य म्हळ्यार कसले असत्य म्हळ्यार कसले ते सांगता मनशाल दुख्खाक कारण कसले ताका परिहार कशी म्हणून सांगता मोक्ष मेळका जाल्यार मोक्ष मेळचे मनशान खंयचे रितीर धर्म पालन कोरका मोक्ष जायी म्हणलो मुमुक्षून कशें सुका तागेले धर्म कसले ते सांगता मनशाक दुःख म्हळ्यार केन्नाय आसूचेची दुःख आसून जमून जाल्यार त्या मनशान कशी चोलका इत्या म्हळ्यार दुःख ना नशी आसच्याक साध्य ना जाल्यार दुःखाक कारण कसले म्हूण सांगून तो सांगता कारण कसले दुःखाक मस्त आशेनी आसल्यार ते दुःखाक कारण जाता म्हूण सांगून आनी सांगता मस्त आशे दवरून घेवचे नज दुःख आसून जमून जाल्यार कशी आसूका हे पुरे भीष्म सांगतरस मागीर ध्याना विशयो या पुरे सांगतरस आत्महत्या मागीर सांगतरस हे दुःखाक कारणाची काम क्रोध लोभ मोह ताजी निमती जावन म्हूण म्हणटा तशी दुड्डू ताजी दुराभिमान यवनस म्हूण सांगून अभिमान दाखोवचे रुपाचे मद कुला मद अधिकारा मद या परे असल्यार मनांतुले विवेक नाश जावन वता मागीर ओटोची नाक जलेले अतिक्रमण करून आम्ही सुकार असं म्हणलें ताचे जरा दुःखांत पडतात आनी तशें परम दुःखानां बुद्ध्या वैशजम आचरीत म्हळ्यार महामहादुःख येतकय ताका चिकित्स कसले म्हळ्यार त्याग आनी आमगेली बुद्धी उपयोग करचे या प्रमाणे सांगता मागीर आत्महत्ये करू नज ते मस्त पाप म्हणून सांगतरस नाक आत्महत्या करून घेवची कसले म्हळ्यार नाक जाल्ले आशे मागशी मनशान वच्चे मनुष्य जन्म होड म्हूण म्हणटाची तांतूय ब्राह्मण जावन जन्म येवचे म्हळ्यार बारी होड कळ्ळें ब्राह्मणालांतूय वेद वेदांग शिकिल्लो श्रोत्रियो आनीकय श्रेष्ठ इतले आसतना वैदिक ब्राह्मणय आत्महत्या करू प्रयत्न करता म्हण जाल्यार तांगेले इतले मूर्ख कोण आसा इत्याक म्हळ्यार जीवन दिवचेची मनशाक मनुष्य शरीर दिवचेची देवान मोक्ष पावचे खातीर म्हणटना कितले की जन्मा एक पंत मनुष्य जन्म मेळचे आत्महत्या करल्यार आनी एक जन्म मनुष्य मेळटा म्हणून काही सांगू जायना म्हणटना मेळ्ळेले जन्मच पडटा मनुष्य जन्म तो सार्थक करून घेवका म्हणून सांगता त्या वेळार धर्मराय निमगिता म्हाका हे प्रपंच कशी उत्पन्न जाता हाजे विभिन्न तत्व म्हळ्यार 24 तत्वान प्रपंच उत्पन्न जावचे म्हणटा हे पळय सांगता म्हूण सांगता तशी भीष्म आतां प्रपंचा विशयी सांगतरस हांगा थंय आमी पळयलेले आतां प्रपंच उत्पत्ती कशी जावचे म्हणलेल्या विशयी भीष्म सांगता पळय ते आयकुया हे प्रपंचाचे सृष्टी विशयी भागवतांतूय आस आमी पळयलाय ते सृष्टी विशय भगवद्गीता ऐकतने या विषय आयला आता पास एक पण ऐकायला बरी दिता भीष्म सांगता पळय धर्मराया हे प्रपंच सृष्टी करचे कोण म्हणे देवान नाश करचे देवान या सृष्टी अशी जाता तशी जाता म्हणना देवाल मना आशिल बरी जावचे देव तागेल मनाचे संकल्पान सर्व प्राणींक सृष्टी करता तागेले मना संकल्पान केन्ना ते प्राणीचे नाश जाता म्हणून निर्णय करता सुरवेक कसले नास तशिले सगळे विश्व जलमय जावन म्हळ्यार प्रलय जल म्हणटा पळय त्या मात रसता मागीर देव कसं करता म्हळ्यार आकाश सृष्टी करता आकाशा दुखून आकाश तत्वा दुखून उदका तत्वा दुखून अग्नी वायू हे पंचभूत म्हणटाची कळ्ळें आकाश आकाश उदक भूमी अग्नी वायू उत्पत्ती जाताची अग्नी आनी वायूचे संयोगान भुंयची उत्पत्ती जाता सुरवेक सगळे विश्व उदकांत बुड्डून आशिल्लें म्हळ्यार कालक्रमेण त्या उदकाची घनीभूत जाता म्हळ्यार घट्टी जाता आनी भुंय जाता म्हूण म्हणटाची सुरवे आकाशांत सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र वायू कसले नासता आशिल्ले सगळे खळोक आसता आशिल्ले तसल आकाशा दुखून उदक आनी वायू जाल्ली की वायू आनी उदकाचे अनवरत जावन संघर्ष दोनीचे ताजी निमती अग्नी जाल्ले
गष्टी एका एक गष्टोन कळव अग्नी चल्ले अग्नी मागिरी अग्नी आणि वायूचे निमती जावन भुंय गेल्ले प्रपंच म्हण नांवाची ताका प्रपंच प्रकृष्ट जावन आशिल्ले पांच म्हूण कसं तें प्रकृष्ट श्रेष्ठ जावन आशिल्ले पांच तशें जावन ताका प्रपंच म्हणचे तें कसलें म्हळ्यार आकाश आकाश म्हळ्यार आमी स्पेस म्हणटा पळय तें आकाश उद्दाक अग्नी भूंय वायू हाका पंच प्रपंच पंचमहाभूत हे पंचमहाभूत कशी म्हळ्यार एक कसले एक सामान कोरका जाल्यार कसले एक वस्तू जावका जाल्यार ताका मेटेरियल्स म्हूण आसता ते गर जावका जाल्यार इटीक जावका सिमेंट जावका उद्दा जावका रेंव जावका हे परी ताका जावका आशिल्ले मेटेरियल्स म्हणचे कळ्ळें तशीच एक देह जावका जावो कसले सृश्टी वृक्ष सृश्टी तर कसल जावका जाल्यार हें पंचमहाभुतां निमती जेवचें पंचमहाभुतां निमती भूत सृश्टी जाल्ले भूत म्हळ्यार सर्व प्राणी सृश्टी जाल्ले आतां त्या प्राणींक उसरू घेवका न्हय उसरू घेवका ताका चलनशक्ती येवका ते खंयच्या निमती जेवचें वाऱ्या निमती कळ्ळें आतां आकाश तत्व देहांतू आस म्हणटाची आकाश तत्व ही देहांतूय आस कसं न्हय पळया देहांतू पोट्टांतू कान्नांतू नांकांतू पुरे वारें म्हळ्यार आसता पळय खाली जागो आमी आतां पोट्टा पळय गॅस भरला वायू तशें जाल्यार वायू तत्व आसा म्हूण जालें न्हय तशीच अग्नी आशिल्ली दिकून आमगेल्या देहा भितर उर्जा शक्ती अग्नी आशिल्ली दिकून देहाक हुंसाण आसता पळय न्हय आनी आमगेल्या देहा भितर रगत पस पस म्हळ्यार रेश म्हणटाची जिब्बे हे दांत जिब्बे दुखून उद्दा येता दोळे दुखून उद्दा येता हे परी देहांतू जल अंश आस म्हूण म्हळ्यार दाखयता कळ्ळें तशें जाल्यार देहांतू वायस कसल्याक उसराट घेवच्याक देहांतू अवकाश आस आकाश म्हणटाची कळ्ळें देहांतू अग्नी आशिल्ली देखून देह हून जावन आसता देहांतू उदकाक कसो अंश आसा पळय रगत आसच्या पुरो लाळ आसच्या पुरो दोळे उद्दा आसच्या पुरो हे पुरे जलांश म्हणटाची उदक आतां चर्म आमगेले हड्ड मांस हे परी माती अंश तशें जावन मनशाल शरिरांतू पंचभूत आसाची आसा तशें जावन शरिराक पंचभौतीक शरीर म्हणचे न्हय हे पंचाचे एक ग्रूप जाले हाजे नंतर पंचेंद्रिय कसले कान नाक जीभ चर्म दोळो हे पंचेंद्रिय हे खंयचे पंचेंद्रिय हे पंच ज्ञानेंद्रिय कळ्ळें तशीच आतां हाजे विशय पळया पंचमहाभुतां निमती सर्व जीवादी जाल्ले म्हणून सस्यश्च पुरो प्राणीश्च पुरो कसलेश्च पुरो जीवादी ते सर्व जल्ले पंचभूतां निमती सस्यांक जीवनामे रुक्कांक जीवनामे रुक्काक आमगेले म्हणके जीवना म्हणून गेल्यार ते हलनामे ते उसरू घेता रात्री मंदण पळया पाल्ल पुरे आड पडटा न्हिदत ते म्हूण सांगून तशी वृक्ष भारी घट्टी जडजडची घटमुट्टी म्हूण दिसल्यार वृक्षांतूय स्पेस आस कळ्ळें वृक्षांतूय उश्णते आस वृक्षाकय चर्म मळेल आस इत्याक गोतूस पळय नचके मुळ्ळ मळेल एक झाड आसा ताका आमगेले हात बोट लागल्या पुरो तें मुदू जेता पळय तशी आनी म्हणटात न्हय कसो गोतूस केल्लव काव्यांतू संस्कृत काव्यांतू कविवर्णन आस कसं न्हय म्हळ्यार मनशान आपळ कुडले जेवो स्त्रियाले चरणस्पर्शान केल्लव झाड रूक पुरे वग्गी फूल फल सोडताची म्हूण वृक्षांक श्रवण कोरूक इंद्रिय स्वे म्हळ्यार वई श्रवण कोरचे सामर्थ्य वृक्षांक आशिल्ले देखून पळय सांगताची एकक पंत जोर पावस येतना सिडील गुडगुड येता पळय तेन्ना केल्लो वृक्षाचे फल पुष्प तोग्गू पडता पळय इत्याक म्हळ्यार तांकां श्रवण करूं जाता केल्लो सायंटिस्टान सोदून काडला कसो न्हय म्हळ्यार वृक्षा लागीं लायक मेलोडियस संगीत घाली म्हण जाल्यार त्या वृक्षाक मस्त फल जाता म्हूण न्हय हें भिष्माने हेंचे सांगिल्लें आतांचे विज्ञानी हेंचे सांगताचे जवो तसले झाडाक पुराय रुक्काक पुरे दोळो आस तेवय पळयता म्हूण
इथे घुसे पळोवची शक्तीच म्हूण कशी सांगू येता म्हणजे एक कडेन वाली जाल्ली म्हणली क्या ताका पळोवची शक्ती ना नातला रे रुक्का सुतू घालता कशी ती वाली नवय ताका गुतस खंय चमकाल्यार रूख मेळटा आधार मेळटा म्हाका म्हूण दोळ्यान पळोवची शक्ती आसा म्हूण दोळ आमकां दिसना जाल्यार तांकां शक्ती आसा तशी जेवो हे पुराय सांगता तो कोण भीष्म आनी सुखदुःखः योश्च ग्रहणात् चिन्नस्य च विरोहणात् जीवं पश्यामि वृक्षाणाम अचैतन्यम न विद्यते वृक्षा काही जीवस तांकांय सुख दुःखस तांकां कातरतात न्हू आमी कातरतना तांकांय दुःख जेवच्या पुरो आमकां कळना दुःखस काय तांकांय आमी उदक घालतना तांकां बारी संतोश जाता काय जाल्यार तांकां एक वरस कातरलेले तितले वापस चिगूर येता म्हणून सांगून जेवो तशी प्रती दीस कातरलेले तशी वृक्ष वाडतर आसता तसला रे सस्यांतूय वृक्षांतूय म्हळ्यार गिड मर बळ्ळी म्हणटा पळय तांतूय पंचभूत आसता म्हण कळ्ळें न्हय आनी आतांचे पुरे विज्ञानीन ह्या पुरे सांगूच न्हय वृक्ष स्पंदन करता अशी तशी भीष्मान त्या धर्मराया सांगला पळय तसला भीष्म क्या दोड विज्ञान आहे सुका न्हय जेव मागीर भीष्म सांगताची शरीर माती अंश म्हळ्यार चर्म मांस मुळे मज्जे आनी अंत करुळू म्हणटाची हे 5 वस्तूचे समुदाय तशी पळय प्रती एक पंच 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 पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचभूत न्हय मागीर पंच तन्मात्रे ते ज्ञानेंद्रियाचे तत् मात्रे म्हणटात ताका ताजे अर्थ कसो दोळो कसल खातीर कानू कसल खातीर ऐकूच खातीर ते ऐकूचे म्हळ्यार आसा पळय ते तन्मात्रा म्हणटाची म्हळ्यार ते कशी सांगू येता म्हळ्यार तन्मात्रे म्हूण कसले सांगू येता म्हळ्यार आतां एकल्याक दोळ आसा अशी पळयतना दोळ्याक अंग चंद आसा सकड आसा जाल्यार ताका दोळ दिसना कुरडो तो पळयतना कुरडो म्हूण कळना चंद दोळ आसा तसले कुरडो म्हणचे दोळ दिसना म्हणून कळसा दोळच न्हू ताका दिसना म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार तई देव ते इंद्रियाचे नरान तो काम करना ताका एक अभिमानी देवते आसा तो देवती काम करना तागेले म्हळ्यार देवान ताका थंय कोणाक कुरडो जेवका म्हणून पळय ते प्रारब्धान जेवची न्हय देव ताका त्या अभिमानी देवते सांगता तुगेलें काम ह्या देहांत कसलें ना म्हणटात ताका दोळो येद्रा दुखून पळोवचें आसा दोळ्यांत कसलें दिसना आका तन्मात्रा म्हणटाची म्हळ्यार ते दिसची तशी करची शक्ती आसा पळय ताजी तन्मात्रा म्हळ्यार दोळ कसल्याक क्वेश्चन मार्क न्हय दोळ पळोवच्याक ते पळोवचे म्हळ्यार तन्मात्रा तशी कशी शब्द रस रूप गंध स्पर्श म्हळ्यार स्पर्श खंयच्याक चर्माक गंध खंयच्याक नांकाक हुंची विशय नांकाक न्हय शब्द कान्नाक रूप दोळ्याक रस जिबेक तन्मात्रा म्हणजे ताका जेवो तशी आतां 5 तन्मात्रे पंचभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय शिकलीची आतां आनीक 5 वस्तू अग्निमय काय देहांत कसले तेजस्सु कोपू दोळो उष्ण जठराग्नी हे अग्निमय 5 वस्तू मागीर आकाशमय आसा 5 कान नाक तोंड म्हळ्यार जीभ हृदय आनी पोट आकाशमय म्हणटाची प्रती एकल्या शरिरांत जलमय कसले कफ पित्त हुम चरबी रगत हे जलमय म्हणटाचे जलतत्वाचे हड्ड मास नांकुट नर चर्म हे 5 पृथ्वीचे गुण म्हणटाचे मागीर मल मूत्र रेतसु कफ रक्त हे उदका गुण म्हणटाचे पळय कळ्ळें न्हय ह्रास म्हळ्यार आळसाय न्हीद तानी भूक सोमारितना म्हळ्यार आळसाय ह्रास म्हळ्यार उणेपण हे पुरे तेजस्साचे गुण अशी प्रती एक पंपांच 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 तशें जावन प्रपंच म्हणून म्हणचे आतां भीष्म शरिराचे पंचवायूनी पंचप्राणा नांव सांगताचे आनी ताजे कार्य कसले म्हूण सांगताचे प्राण अपान व्यान उदान समान हे 5 प्राण हांतू एक पुणी चढून जाल्ली म्हणजे जाल्यार शरिराचे काम अस्त व्यस्त जाता तशी हे 5 प्राण सगळे शरिरांत खंय खंयचे स्थानार आसूं का समान वायू म्हणटा पळय ते सगळे देहांत आसा म्हणटा तशी ते कार्य करच्याक आमकां म्हळ्यार त्या शरिराक खंयचे कार्य करका म्हणून ते 5 प्राणान करचे ते 5 प्राण आसल्या मात्र ताका प्राणी म्हणटाचे
मनशाक प्राणी म्हणजे ताजे खातीर आमी पळय प्राणी म्हळ्यार एनिमल्स म्हणल्यार ताचे न्ही. मनीस ही एक प्राणीची कित्याक म्हळ्यार प्राणवायू कोण कोण आसा तांणी पळय प्राणीची म्हूण जवो आतां आमगेले मात्ते सहस्रार चक्रालय दुखून उदत द्वारतय कितले नर आसा पळय न ताका पळय त्या पळय नरांतू प्राणप्रवाह म्हळ्यार प्राणवायूचे प्रवाह जाता भोंवताचे इत्याक तशें जावन ताका नर नाडी म्हणून म्हणचे हे नर नाडी सगळे देहांत आसा कळ्ळें सगळे देहांतून नर नाडी आसाची तांत भितर प्राणवायू वता म्हूण म्हणलेल्याक एक सादृश्य कसलें उदाहरण कसलें म्हूण म्हळ्यार पळय प्राणवायू जठरांत वता ते जठर अग्नी वटू मेळटा आनी खाल्लेलो आहार जीर्ण करता आमगेले देहांत अंगाक पळय ताप येता जोर उष्ण न्हय म्हटल्यार आमगेलें आंग उणें आसता पळय त्या जठराग्नी निमतीची हून जावन आसचें म्हूण म्हणटाचे तशें जाल्यार प्राणवायू आनी जठराग्नी परस्पर पूरक जावन काम करून सगळे देह उंचाणी दवरता म्हळ्यार जठरांत आशिल्ले आहार प्राणवायू आनी जठराग्नी निमती जीर्ण जावन नरनाडी मूलक सगळे देहा वचून उर्जा शक्ती म्हणटाची शक्ती कॅलोरीज आमगेले देहा पुराय भागाक कस कसं जाय त्या दिवन परस्पर पूरक जावन काम करून सगळे देहा शक्ती संचयन करताचे आनी आमी खाल्लेलो आहार न्हय ते नाभी लागगी एक पक्वाशय म्हणून म्हणलेले आमी ताका जठर म्हणटाचे कळ्ळें नाभी लागचे पक्वाशय मागीर खाल्लेलो आहार सुरवेक जठरा भितर आसता ताका आमाशय म्हणटाचे तशी मागीर हरद्या दुखून कितलीकी नर नाडी वताची ते पाण अपान समान उदान म्यान पंच प्राण तंतु भितर आसता मांत्रनी नाग कूर्म करकर देवत धनंजय पंच उपप्राण म्हणटाचे कळ्ळें ते तंतु भितर आसता ಒಟ್ಟು 10 प्राणवायू आम्ही कसल कर्म करताची देहान इंद्रियान पुरे ते 10 प्राणवायू निमती जेवचे आम्ही खाल्लेलो आहार सगळे देहांत शक्ती रुपार ಹೊರಚೆ ते 10 वायूनची जेवो हेंची पळय नाडी मार्ग म्हणटाचे योगी जन इडा नाडी सुषुम्ना नाडी पिंगळा नाडी म्हणटा पळय सुषुम्ना नाडी मूलक कळ्ळें मूलाधार चक्र दुखून शक्ती वैर 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 होर्न आत्मा म्हळ्यार ते शक्ती आत्माक सहस्रार चक्रांत रब्बून परमात्मांतू लीन जाताच पळय नव्हे तशी पळय नाडी पुरे हृदया दुखून चमकला म्हणून भीष्मान हांगा सांगला जाल्यार आयुर्वेद शास्त्रांत 700 नाडी आसाची ताका मूलस्थान कसं आंबिलिकल कॉर्ड म्हळ्यार नाभी म्हणटा पळय तेच मूलस्थान जेवो हे भीष्मान एक रितीरी शारिरीक अनाटमी म्हणटा पळय वैद्य विज्ञान ते आतां धर्मराया सांगता मुखारसून जीव म्हळ्यार कसो न्ही ते जिवाचे अस्तित्व कसलें अनादी नित्य जावन आशिल्ले जीव परमात्माला बरीची हे पुरे विशय सांगता त्या जीव अनादी नित्यो अव्ययो म्हणून सांगच्याक कसलें उदाहरण जाल्यार ताका एक प्रमाण कसलें म्हळ्यार जीव देहा भितर येता केल्लेले कर्माक अधीन जावन मनुष्य देह की प्राणी देह कसं की एक घेवन येता तो जीव जाल्यार तांत भितर कितले की काळ आसता मागीर देवाल निर्णय ते तेगेलें आयुश्य जाल्लें म्हूण जाता तेदना देह पंचभौतीक देह नाश जाता जीव नाशत्वे ना न्हय न जायते न म्रियते वा कदाचित नायं भविता वा न भूयः कृष्णान भगवद्गीते सांगला न्हय तशीची जीव म्हळ्यार कसो न्ही कृष्ण सांगता अचेद्योहम अदाह्योह्यम अश्लेष्यो शोष्य एवच न्हय मागीर शस्त्रान अस्त्रान खंयच्यानय ताका मरण ना हे पुरे भगवद्गीतेन कृष्णान सांगूच न्हू आत्मा विशय सांगतना तेंचे हांगा भीष्म सांगताची कळ्ळें जीव केन्नाय नश्ट जायना ते जीव तशी व्हरता आतां शरीर दिसना म्हणले कुडले जीवय नाश जाला म्हूण न्ही शरीर त्याग जाली नंतरय जीव आकाशांत सूक्ष्म रुपार आसता मुखारसून केन्ना ताका ओपा शरीर मेळचें म्हूण परमात्मा निर्णय करता पळय तेन्ना ते बीज रुपारी मनशान खावचे आहारा भितर तागेले देहा वचून मागीर
अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव म्हूण सांगून कृष्णान सांगला पळय भगवद्गीता वाचल्यार हें तत्व आमकां कळटा. शरिरांतू अग्निनाश जावचें म्हणून म्हळ्यार मरण. तेदन शरीर थंड जाल्लें अचेतन जाल्लें पडली तें. आकाश वायू अग्नी हे पुरे तत्व ते तत्वांतू लीन जावन वता. शरीर आशिल्लें उदक आनी मातयेची तत्वच पळय ते नवे पळय तांतू पंचतत्व आसा म्हणचे कारण कसं जालें म्हळ्यार तें शरीर पळय अशी एक कडेन उड्डाय. आकाश तत्व आशिल्लें देखून डिकंपोज जाता, वायू तत्व आशिल्लें देखून डिकंपोज जाता कळ्ळें. अग्नी तत्व आशिल्लें देखून जळयले कुडलें लासून वता. तशीची जलतत्व आशिल्लें देखून उदका घाल्यार तें कुसून वता. मागीर पृथ्वी तत्व आशिल्लें देखून माती तत्व आशिल्लें देखून भुंयत पुरल्यार थंयच डिकंपोज जावन वता. हेची एक प्रमाणान निमती आमगेल्या देहांत पंचतत्व आसा म्हूण सांगूं येता. तशी मन पंचभूतात्मक म्हणटाची. इत्याक म्हळ्यार शब्द स्पर्श रूप रसगंध तन्मात्रे म्हणटा पळय ताजे संबंध मना दुखून जावचे म्हळ्यार आतां आमी दोळ्यान पळयताची जाल्यार तें कसं पळयताची म्हूण म्हळ्यारच पळय रूप तें खंय कळचें आमकां मनांतू. नांकान आमी हुंकताची तें दुर्गंध की सुगंध की म्हूण म्हणलेलें गंध खंय कळचें मनांतू कळ्ळें. स्पर्श करताची तें थंड की हून की हित की अहित की हे पुरे कळचें खंय मनांतू. कानान आयकताची जाल्यार तें आयकलेलें कसलें म्हूण आमकां खंय कळचें मनांतू. तशें जावन हे तन्मात्रेक पंचतन्मात्रेक आनी मनाक संबंध आशिल्लें देखून मन पंचभूतात्मक म्हूण म्हणटाचे. केदोळतय एक शरिराक आत्म परमात्माल संबंधच की तेदोळतय शरीर सुख दुःख अनुभविसी तर आसता. केदना आत्म शरिरा दुखून चमकले आत्मा घेवन चमकलो मागीर शरिरा सुख दुःख दिना नवे. तशें जाल्यार सुख दुःख पुरे आसूचे केदना जीव आसल्यार मात्र थंय खंय अनुभव जावचे मनांतू हे पुरे भीष्म सांगता. देह इंद्रिय मन हे पुरे जिवाचे स्वभाव म्हळ्यार गुण तो जिवंती आस म्हणून कळका. देह इंद्रिय पुरय पंच हें कसं न्ही मेल्लेलें शरिरांतूय आसता जाल्यार जीवस जाल्यार मात्र ते मनान ते देहांतू चलन सकट जाता. जीव आसल्यार मात्र ते देहांतू चैतन्य येता. हे पुरय सांगता भीष्म. एक देह नाश जाले ते जिवाचे म्हण जाल्यार जिवाक ते देह सोडून वतरे कालक्रमेण अनेक देह मेळटा. कुडलेय मेळो पुरो कालक्रमेण मेळो पुरो. तशी ताजे वटू ताका कारण कसं जालें म्हळ्यार ते जिवा वटू परमात्मा नासूचे. ते जीव देहा भितर येतरी ते जिवाचे कर्म संबंधी जावन आशिल्ले सर्व प्रारब्ध परमात्मा ते जिवा कडेन ते देहा मुखांतर भोगयता. हे पुरे तत्व म्हूण म्हणटाची. हे पुरे भीष्म सांगता. मागीर भीष्म चारी वर्णाचेले कर्म सदाचार म्हळ्यार कसं न्ही वैराग्यान परब्रह्म प्राप्ती जावची कशी हे पुरे युधिष्ठिराक सांगता. म्हळ्यार खंयचेय एक देहाक जातकर्म नामकरण उपनयन असले षोडश संस्कार जातकी ते देह संस्काराक पडतकी अंतरशुद्धी बाह्यशुद्धी जावन शौच म्हूण म्हळेलें आसतकी वेदाध्ययन करतकी ते देह अध्ययन अध्यापन यज्ञ करचे यज्ञ कोरोचे दान दिवचे स्वीकार करचे हे षटकर्म म्हणटाचे कळ्ळें. मागीर संध्यावंदन स्नान जप होम अतिथी सत्कार वैश्वेदेव देवता पूजा हे पुरय करतकी ताका ब्राह्मण म्हणटाचे. शौच सदाचार निरत जावन आसका यज्ञ करून यज्ञ शेष स्वीकार करका गुरु लेख शिष्य जावन प्रिती चोलका व्रत नियम तपस्सु इत्यादी कोरका सदा सत्यनिष्ठ जावन आसका तो ब्राह्मण. सत्यम दानम अताद्रोह अंध्रशंस्यम त्रपाघृणा तपश्च दृश्यते यत्र स ब्राह्मण इति स्मृतः. सत्य दान द्रोह करनाशी रावचे मनांत करुणा लज्जा दय तप हे पुरे सद्गुण म्हणटाचे. हे कोण आसा तो ब्राह्मण. आतां क्षत्रिय म्हळ्यार कसं न्ही चार वर्णांत क्षत्रिय एक पंथ हे पुरे पळयला उपासात भृगुन भरद्वाज ऋषी सांगिल रितीरी भीष्म सांगतरस. क्षत्रजम सेवते कर्म वेदाध्ययन संगत दाना दान दाना दान अदान रती यस्तो सवय क्षत्रिय विउच्यते. म्हळ्यार वेदाध्ययन करका खंय ताणें दान दिवका दान घेवच्या ना दान दिवका कळ्ळें.
मागीर टॅक्स घेवचे म्हणटा पळय तेरिगे स्विकार करचे आनी युद्ध इत्यादी करचे कोर न्हू तागेले देशाचे तागेले प्रजेचे रक्षण करचेच पळय ताका क्षत्रिय म्हणटाचे. तसल्यार वैश्य कसं न्ही वाणिज्य पशुरक्षाच कृष्या दानरती शुची वेदाध्ययन संपन्न स वैश्य इति संज्ञित. व्यारू पशुपालन कृषी हे पुरे करून आहार संग्रहणे कोण करता, शौच वेदाध्ययन कोण करता ताकाय शौचाचे हे आसा वैश्याकय कळ्ळें तो वैश्य म्हणून घेता. मागीर शूद्र म्हणजे कोणाक सर्वभक्ष रतिही नित्यम सर्वकर्म करो अशुचिः त्यक्त वेदस्तु अनाचार सवय शूद्र इति स्मृत. केन्नाय कसं असल्यार खातकय तो हें भक्षवे हें भक्षवे अभक्षवे म्हणल्यार गोतना ताका कसं काम सांगल्यार करता. वेदाध्ययन ताका कोरका म्हणना, सदाचार तागेले आसोका म्हणना कळ्ळें. अंतशुद्धी बहिशुद्धी कसले नातिलो ताका शूद्र म्हणटाचे कळ्ळें. शूद्र चैतद भवे लक्ष्यम द्विजे तच्च न विद्यते न वै शूद्रो भवेत् शूद्रो ब्राह्मणो न च ब्राह्मणः सत्य दान अद्रोह कारुण्य लज्जे दया तप हे 7 गुण शुद्राल्यांतू यस म्हणजे ताका शूद्र म्हणून नाका तो ब्राह्मणावरिके तेंची ब्राह्मणांक अगत्य जावन वचचे हे 7 गुण ब्राह्मणालांतू ना नतलरी तांकां ब्राह्मण म्हणूनच म्हण म्हळ्यार हांगा कसं कळटा वर्ण ब्राह्मण आनी शूद्र कर्मा निमती येवची शिवाय जाती निमती नाही म्हळ्यार जन्मता येवची नाही म्हण. जन्मान ब्राह्मण आसून ताणें शुद्रान करची कर्म केला रे तो शूद्रूची जन्मान शूद्र आसून ब्राह्मणाल 7 गुण ताकाच म्हण जाल्यार रे तो शूद्र म्हणून घेना तो ब्राह्मण म्हणून घेता. खंयच्यो जातीचे जवो जाती म्हळ्यार कसं नाही आता वर्ण म्हणलें की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र खंयचे वर्णाच्योय जवो लोभ क्रोध मोह मद मात्सर्य तागेले आश्चकनच तो आत्मसंयमी जावनच का तशें रे तो पवित्र म्हणून घेता. खंयचेय जातीर आशिल्लो एक गुणस म्हणजे तो पवित्र म्हणून घेता म्हण सांगून कित्याक म्हण म्हळ्यार क्रोध लोभ असं म्हण जाल्यार मनुष्य तागेले वायट अश्रय सुजत ताका म्हण कोपा निमती सर्वनाश जाता म्हणटा पळय तशी क्रोध लोभ त्याग करू का मात्सर्य आश्चकनज मान मान अपमान असल द्वंद्व सैसून घेवचे शिकू का तसल मात्र ब्रह्मविद्ये शिकून ब्राह्मण म्हण जाता. फलापेक्ष नानशी कर्तव्य कर्म कोरका म्हण जाल्यार कळ्ळें फलापेक्ष करूं ना म्हणून फलात्याग बुद्धीन करचे कर्मच पळय ते निष्काम कर्म म्हणटा. फलापेक्षेन कसले कर्म करूनच तेदन तो योग्य ब्राह्मण म्हणून घेता. निष्काम कर्म केला तो देवा बारी प्रितीच जाता. अनेक कसं म्हळ्यार अहिंस्रः सर्वभूतानां मैत्रायण गतश्चरेत परिग्रहान् परित्यज्य भवेत् बुद्ध्या जितेंद्रियः अशोकं स्थानमातिष्ठेत इह चामुत्र च अभयम म्हळ्यार कोणेय खंयचेय प्राणी हिंस करना नशे सर्व प्राणीलांतू मित्र भावन रसूचो. अन्यक कसं म्हण म्हळ्यार अति आसक्ती पत्नी पुत्र धन संपत्तो अजवेरश्च नज संसारांतूय विशेष आसक्ती अश्च नज बुद्धिपूर्वक जावन इंद्रिय जय करून घेवचे निग्रह करून घेवचे जितेंद्रियत्व म्हणटा अशें आसल्यार त्यांनी इहपरांतूय सुखांत आसताचे दुःख सनाता. कोण सगळो दीस आशी आसक्तीन तूं आसता मिगेल बायल मिगेल चेडूं मिगेल घर मिगेल दार तें ना म्हाका हें ना म्हाका म्हळेलें दुखान तूं बुड्डोन आसता तो. तशें जाल्यार मोक्ष जावका म्हण जाल्यार जिवनांतू वैराग्य सुखा खंयच्याचे वैरी मस्त आसक्ती आसच्यानच. ब्राह्मण जवो वैश्य जवो शूद्र जवो क्षत्रिय जवो आत्मचिंतन कोणा आस संसारांतू वैराग्य कोणा आस तांकां मोक्ष खंडित मेळटा. आतां ब्राह्मणाल मुख्य लक्षण कसं सांगता सदा शौचाचार आसचे सदाचार पालन करचे सर्व जनालांतू सर्व भूत कळ्ळें जन मात्र न्ही भूत भूत म्हळ्यार सर्व प्राणीलांतू तांकां दय आसूची हें ब्राह्मणाल मुख्य लक्षण. मागीर भीष्म भृगु ऋषीन भारद्वाज ऋषी सांगिल्ल बरी सत्य म्हळ्यार कसं न्ही असत्याचे दोष कसं न्ही ह्या लोकांतू परलोकांतू सुख मेळचे दुःख मेळचे कसं निमती हे प्रसंग. सत्यम ब्रह्म तपः सत्यम सत्येन धार्यते लोकः सत्य म्हळ्यार परमात्मा सत्य म्हळ्यार तपस्सू सत्या निमती हे लोक आस म्हण म्हणटाचे. कोण सत्य पालन करना ते मनुष्य अधपतना वताचे ते अज्ञान काय असत्य म्हळ्यार अज्ञान सत्य म्हळ्यार ज्ञान. कोण असत्यांतू बुड्डून आसची तांकां
तांणी तमोगुणी मनुष्य म्हणून घेताच तांकां केन्ना काही ज्ञान म्हळ्यार उजवाडू येयना म्हूण तेंचे कोण सत्यार जीवन करता तांणी सात्विक मानव कळ्ळें. अनेक सत्य आणि असत्या मध्येचे भेद कसले सत्य धर्मिष्ठ काय सत्या निमती उजवाड मेळटा म्हळ्यार जिवनांत संतोष मेळटा सूख मेळटा त्यांची फटी अधर्म ते तेच्यावन जिवनांत केन्नाय अंधकारूची दुख्खची आसता म्हळ्यार सत्य पालन केलेले जन सुखार आसताची असत्य पालन केलेले जन दुखार आसताची म्हूण सत्य हरिश्चंद्राल काणे आयकल्या रे सत्य पालन करचें म्हूण तो कितले दुखार आशिल्लो म्हूण आमी म्हणू पुरोचे जाल्यार कडेर जाल्यार ताका सुखां मेळ्ळी तेची असत्यार आशिल्ल्या जनान कडेरी दुख्खांतू वचोची तांणी हे पुरे भीष्म सांगता. आनी स्वर्गांतू वच्चें म्हळ्यार कसन म्हूण ताका मस्त पुण्य कोरका तसल जन स्वर्गादी उत्तम लोकां वताची थंय बारी संतोशार आसताची त्या म्हळ्यार तांचें वातावरण बारी सुखाचें जाल्यार स्वर्गादी उत्तम लोक म्हणटा पळय उर्ध्व सप्तलोक त्यामुळे अशाश्वतची नरकही अशाश्वतची जाल्यार नरका चमकल्यार दुःख भोगू का स्वर्गा चमकल्यार सुख भोगू का शाश्वत सुख न्ही शाश्वत सुख खंयचें म्हळ्यार मोक्ष म्हूण म्हणटाचे आमी मोक्ष स्थितींतू आमकां परमात्माल सानिध्य केन्नाय मेळटा देखून आमकां संतोशार आमी आसताची ताका शाश्वत सुख म्हणचें. तशी पृथिवी सर्वभूतानां जनित्री तद्विधा स्त्रियः भूदेवी मात्र न्ही तद्विधा स्त्रियः वरलेले स्त्री जन्म स्त्री पुरे तांकां माते म्हणून म्हणचें इत्याक म्हळ्यार चेडवांक उद्भव करचे तांणी तशी भुंयचेर आमी पुरे जन चेडून जाल्यार देखून तिका भूमाता म्हणटाची तशी भूमातेल चेडूंक पुरे आमी तशी जन्मजन्मांतराचे आमगेले कर्म प्रभावान सुख दुःख अनुभव करत आसताचे आमी. मागीर भृगू महर्षी आश्रम धर्म वर्णन करताचे कोणाक भरद्वाजाक ते भीष्म सांगता. ग्रस्त आश्रमांत आशिल्ले प्रति एक ग्रस्ताक ताणें चोलची कशी म्हूण सांगून भीष्म युधिष्ठिरा सांगता. वात्सल्यात सर्वभूतेभ्यो वाच्याः श्रोत्र सुखागिरः परितापो अफगातश्च पारुष्यम छात्रगर्हितम म्हळ्यार प्रति एक ग्रहस्थान पुराजनालेग बारी प्रितीन सुखा चंद उतर उल्लोका कोणाकय तागिल निमती दुःख जावचेनज मनात ताप जावचेनज कोणाकय ताण माण वायट करूनच मिगेल निमती तांकां वायट हांकां वायट जाल्लें म्हूण तांगेल मन हांगेल मन दुखोचेनज केन्नाय कठीण उतर उल्लोचेनज अवज्ञानम अहंकारो दंभश्चैव विगर्हितः अहिंसा सत्यमक्रोधः सर्वाश्रम गतं तप विंगडांक तिरस्कार करूना अहंकार डंबाचार आसूना सर्व प्राणीक खंयचे प्राणीक हिंस करूना कोणाले वैर कोपोना सदा सत्य सांका म्हूण म्हणटाची तेची. आतां भीष्म सदाचार म्हळ्यार कसले सदाचार म्हळ्यार कसले सदाचार संपन्न जावन आशिल्ल्यांक कसं म्हणटाची सत्पुरुष म्हणटात. तशें जाल्यार सत्पुरुषाचें लक्षण कसलें म्हळ्यार सदाचार म्हूण सांगून पळय तांणी मलमुत्रादी शौचाचार म्हळ्यार कसं न्ही म्हणून सांगताची. सकाळी प्रातकालार उठान मलमूत्र शौच हे पुरे जाल्ली नंतर स्नान करून संध्यावंदन देवाल पूजा प्रार्थना हे पुरे कोरका संध्यावंदन इतरी काल कोरका म्हळ्यार सूर्यम सदोपतिष्ठेत न च सूर्योदये स्वपेत प्रति एकल्यान सूर्योदया वेळार उठान सूर्योपासन करूका खंयच्या कारणाकय सायं संध्ये म्हळ्यार सूर्यास्ता वेळारी आनी सूर्योदया वेळार न्हिदोनासचेनज म्हणून. आतां आमगेल्यान आजी काही कितले की जन सकाळी सूर्योदय जेवका जाल्यार उठान न्हावन तुळशी उदक घालून सूर्य नमस्कार करून मागीर घरा भितर येवन वसरींत काम सुरू करचें आजी काही आसा जाल्यार आजीक 10, 11, 12 ते न्हिदोचें हें चड आसा इत्याक म्हळ्यार नायटी ड्युटी तशें जावन दनपार थंय न्हिदतले जेन्ना आसाची खाली घाल म्हूण म्हणीत जाल्यार ब्राह्मण जावन जन्म आयले नंतर सकाळी आनी सांजे पुणी
संध्यावंदन कोरका एकच वेळ दनपारा ऑफिस अन्यक दुसऱ्याक म्हणून करू जयनातले सकाळ रात्री सांजे संध्यावंदन करून गायत्री मंत्र जप करू का म्हणस तशी पळय आताच कालांतो कनिष्ठ धर्माचरण करू काही पुरसत ना म्हणताचे आमक पुरसत ना पुरसत ना नाही मन ना कलिगाली तशी आता भीष्म जेवणा वेळार कशें सुका म्हणून तो सांगता रस जेवण करचे कशी पंचार्द्रो भोजनम भुंजात प्रांगमुको मौनमास्थितः न निंद्याद अन्नभक्षांश्च स्वादुच भक्षयेत जेवणापशी पुढे हातपाय धुवून येऊ का काही पूर्व तोंड घालून जेवणा बेसुका काही जेवताना उल्लचक्क न जेवण केल्लेल सिरांदप लायक असो लायक ना असो निंद करूनच काही लोकांच्यानच काही हातपाय धडूच्यानच ಕೆಲವು ಜನ वाटे काण धडाच्याने असं त्यापरे करूनच प्रितीनं देवान दिलेली आमका म्हणून सांगून प्रितीनं गौरवानं ते जेवका म्हणून न आर्द्रपाद स्वपेनिशी अन्य कसं म्हणे रात्री निदताना हातपाय धुवून निदो का कळव्या धुवून हातपाय धुवून निदो का म्हणला म्हणून सांगून वल्ले पाय घेऊन हंतलार निदोत नाही पाय पुसून घेऊ का मागीर निदो का तशी आता अन्य कसने म्हण म्हळारी अतिथीनांच्या सर्वेषां प्रेष या प्रग्रहस्थाल धर्म प्रेषाणां स्वजनस्य च सामान्यं भोजनं भृत्यैः पुरुषस्य प्रशस्यते प्रतीयकळल घरांतो तागेल जन आईल अतिथी भृत्यजन म्हूण सांगून तांकां भोजन वाडका म्हणस तांतूय तारतम्य करूनच म्हणून पुरजना एकलेक जेवण दिवका म्हूण सांगूनच कळवे तशी सेवकांकय गौरव दिवका म्हणून म्हणतात सामान्यं भोजनं भृत्यैः पुरुषस्य प्रशस्यते सेवकांक गौरव दिवका की तुम्ही केलेलं काम लायक जाला अशी तशी म्हणून सांगून या पुरे सनातन सदाचार धर्म म्हणून म्हणताचे अनेक कसं म्हणलं दिवसाक दोन्ही जेवण ताजी मध्येक आहार सेवन करू कन म्हणून सांगूनच तशें रे या सदाचार प्रवृत्त जावन आशिल्ले जनाले चर्या आरोग्याकय श्रेष्ठ ये म्हणून म्हणताचे अनेक म्हणून म्हळ्यार देवता कार्य सकाळार करचे म्हळ्यार कोरका जे वेळाक करचे आमकां खूश आशिल्ले ते नाही खंयचे वेळा देवाल कार्य जावका म्हणून त्या वेळारय कोरका वर्ष आनी ऋतुकाल म्हणताचे मश्टी जावन एक ಸ್ವಲ್ಪ दिसा विशय तो ऋतुकालम तेदन भार्यागमन करचे परस्त्रींक आवस म्हणून सांगून पळोवचे या पुरे अशी चल ताका ब्रह्मचारी म्हणून म्हणताशी तो वारडीक जेलरी ब्रह्मचारी इत्याक ऋतुकाला मात्र भार्यागमन ताका त्या बी एक चांग एक संतानाचे अपेक्षेन तशें मागीर तो ब्रह्मचर्यारी असता तशी ताका ब्रह्मचारी म्हणून म्हणताची अनेक कसं नाही म्हणून म्हळ्यार भोजना विशय येयले एक ब्राह्मण आपुणी दिवसा वाणू मागीर तांणी जेवका म्हणून हे नियम करून घेतले जन कितकी जन आसाची जाल्यार ते चंद रितीर जत म्हणून सांगूचे ना आत्ता कालांत आतां ब्राह्मणांक सुरवे वाडका तांणी जेवली नंतर इतर जनांक जेवका हे पुरे असं जाल्यार आत्ताच्या काला या पुरे सांगूचे ना ब्राह्मण श्रेष्ठ वय आम्ही कनिष्ठ वय असल पुरे विषय येता तशी अनेक कसं म्हणून म्हळ्यार सदाचार न्हय कसं म्हणून सांगता नांगकुट चाबून खावचे कोणकोणाला उश्टी जेवचे आनी विंगडा लागी मागून जीवन करचे हे पुरे सदाचार न्हय इत्याक म्हणून म्हळें आरोग्याक मस्त वायट अशें पुरे केल्यार आनी जिब्बे रुच आमकां लायक लायक जेवका खावका म्हणून सांगून मांसाहार खावच्याक ना अतिथी न उपवास येत खंयच्यो एकलो अतिथी येयलो सांगना अशी तसं त्या वेळाक हाका वाडका जतकी कापी दिवका जतकी अशें जतकी तशें जतकी म्हणून नुत बशी न्हय ताका चंद रितीर आतिथ्य कोरका तशी मागीर कसलें म्हणून म्हळ्यार धन संपादन करून आनू अम्मा आमगेल मालगडे हांकां पळय ते समर्पण करचे जावका म्हणनात तांकां चेडवान चंद करून पळयल्यार पुरो न्हय जाल्यार व्हडणें शिश्टाचार सांगचे न्हय कोणें भीष्माचार्यान तशी मालगड कोणें येयलीची गुरुस्थानार आशिल्ली कोणें येयलीची म्हण जाल्यार घरांत उठान राबून तांकां आसन दिवन
तांकां नमस्कार करून तांगे लागीं एक तांणी कशी आसाची गजाल इत्ते कुशल प्रश्न म्हणटाचे हे पुरय एक कर्तव्य करचें म्हूण म्हणटाचे. आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार मलमूत्र विसर्जने बसतना सूर्याक अभिमुख जावन बशानच म्हणटाचे. आनी आमगेल्या पशी प्रायेन व्हड आशिल्ले जेन्ना नांव धरून आपोवचें ना, तूं म्हूण आपोवचें ना. विंगड जनांक आमी कसं केल्यार कळना, आमगेले मनांत उरतें म्हूण लेखल्यार देव एक पळयत पळय न्हय तेची एकल्यान एक दीस अशी उलयतना म्हणलेलें कसलें म्हूण म्हळ्यार सर्व कसं एक फंक्शन 10 जणांनी उठून मेळून करचें देवस्थानाचें. सर्व काम मेगील करीन करून कडेरी सन्मान बरें कोणा ते नाका. ग्रूप फोटो रप्तनी म्हाका म्हाका कोण सोडला पुरे जनाक हांव दिसूं सर्व हे वर्क केलेले जन कसं न्ही पुरे ಒಟ್ಟು मेळून काम करचें न्हय तें श्रमदान तसले जना पुरे सन्मान केलेले. म्हाका पयनी म्हाका कसली दिनी मेगेल फोट ना अशें प्रेम म्हणटले कितले कितें आसा जाल्यार तसले जनान एक उडक आसता आमी जिवनांत केलेले हेज्जे हेज्जेचे क्षण क्षणाचे कामां फोटो यमालो चित्रगुप्त पळय तो काडतर आसता ताका यमाला आदेश यमाक कोणाला आदेश देवाला आदेश तशी तो काडतर आसता. आमी तशें न्हू आमी इतले केल्ले कसले आमगेले एक फोटो समीत काणी आमकां सोण फोटो काडला अशें पुरे लेखूक ना. खंयचो फोटो परमनंट म्हळ्यार चित्रगुप्तान काडचो तो चंद रितीर आसा म्हणजे आमी आनी एक जन्म आयल्यार सुखार आसताची तितले उडक आसता भरला जाल्यार हें पुरे भिष्मू सांगता सांगाक काय भीष्मोपदेश जायनी. आनी अध्यात्म म्हळ्यार कसलें म्हूण सांगूस भीष्मान तें आमी फायच्या दिसा पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणांक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.